कुंडली गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय गुरुदेव दत्त वासुदेव हरी। आज बोललं नाही तर मग कोण सुद्धा नाही पाहिजे त्याच्या आशावर ओढलेली 41 श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः। आयचे मचिंद्र ऐकोनी वाणी पुत्राचाराय संरक्षणी मग त्या विप्रा बोलावोनी कांते सहित निवे परी ते भार्या लावण्य राशी सद्गुरु वर्या जगाशी नाथ पाहताच ते चित्ताशी ओळखिले हृदयात। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे गावातल्या लोकांनी सांगितल्याबरोबर ते असणाऱ्या पती पत्नीला बोलावून आणलं गेलं। मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिच्या हृदयस्थ तिच्या मनातला भाव महाराजांनी ओळखला। मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम जगी दिसून येत सकल जग मान देत तस्मात श्रेष्ठ आता हे। आणि मच्छिंद्रनाथांनी पाहिल्याबरोबर ओळखलं हिचं असणारं स्वभाव हिचं मन अंतकरण कसं आहे। सगळ्या असणाऱ्या संसारामध्ये घरामध्ये सगळ्यांना मान देणारी आणि अतिशय सत्वानं वागणारी सत्यानं वागणारी ही असणारी कामी नाही असं मच्छिंद्रनाथांनी ओळखलं। जगा माझी आहे मला तो तैसाची परहो काठेला जो जगी जाय मानवाला पर लोकी मानवाला तोची एक। पृथ्वी तलावरती जो जसा वागतो किंवा इथं जर त्याला लोकांनी मान सन्मान केला तर मेल्यावर सुद्धा त्याचा मान सन्मान करतात। पंडुराजा मेला यमलोकाला गेला तरी सुद्धा यमने त्याचा मान सन्मान केला। पंडुराजाने म्हटलं इथं माझा मान सन्मान होतय पण शेवटी कसा ही यमाचं नगर आहे त्याच्यामुळे इथं राहायला नको त्याला स्वर्गाला जायचं होतं। मग जसं पृथ्वी तलावरती मान आहे तो वागतो इथं जशी त्याची किंमत आहे तशीच मेल्यावर परलोकामध्ये गेल्यावर सुद्धा तशीच त्याची किंमत वाढली जाते असं महाराज सांगतात। अनेक भविष्यावश्य जाण अर्थ आरती करी ही गमन मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओटी ओपितसे। आणि पुढचं असणारं भविष्य यांच्या पदरामध्ये यांना सांभाळण्यासाठी ती बाळ द्यायचं म्हणून ते असणाऱ्या स्त्रीला जवळ घेतलं आणि ती बाळाची हातात होतं। मच्छिंद्रनाथाने ती बाळ घेतला आणि तिच्या ओटीमध्ये पदरामध्ये दिला। म्हणे माय ओ माय ऐक बाळ आहे वरददायक नवनारायणातील एक कर भंजन मला। आणि ती बाळ देत असताना मच्छिंद्रनाथ त्या स्त्रीला सांगू लागली ऐक म्हणले आई साहेब ऐका ही लेकरू म्हणजे सर्वसामान्य नाहीये। नऊ नारायणापैकी करभंजन नारायणाचा अवतार आहे तो आणि अवतारिक पुरुष आहे त्याच्यामुळे तुमचीही कीर्ती होणार आहे ह्या लेकराचीही कीर्ती होणार आहे असं मच्छिंद्रनाथ सांगतात। याचे होता संगोपन फेडिलो दृष्टीचे पारण जगा माझी तुळवट मान पुत्र तुझा मिरवेल हा। आणि मच्छिंद्रनाथ सांगू लागली ह्या लेकराचा ह्या बाळाचा जर तू सांभाळ केला तर तुझाही मान जगामध्ये वाढला जाईल आणि या बाळाची कीर्ती सुद्धा या जगामध्ये वाढली जाईल। कीर्तिवंत होणार आहे बाळ आहे पुढे असणारे अद्भुत कीर्ती करणार आहे तुझाही समाजामध्ये मान वाढणार आहे असं महाराज सांगतात। होईल कैसा तरी कीर्ती ध्वज मित्र जैसा की देवकीचा हरी जैसा वंदे असे जगाते। आणि तुला जर वाटेल की असणाऱ्या लेकराची कीर्ती कशी होणार आहे तर जसं आकाशामध्ये सूर्य असावा तो सूर्यासारखा तेजस्वी कीर्तिवान होणार आहे किंवा भगवान श्रीकृष्ण असावे देवकीची सुपुत्र भगवान श्रीकृष्णाची कीर्ती वाढली गेली। आज जग कृष्णाला वंदन करतं त्या पद्धतीने या असणाऱ्या गहिनीनाथाला सुद्धा
ह्या लेकराला सुद्धा तुझ्या पुढे चालून सगळं जगत वंदन करील असं मच्छिंद्रनाथ सांगतात. माय मी काय सांगू गहनाया बाळाचे चांगुलपण मूर्तिमंत याचे सेवेकरण कैलासपती उतरे लगे. आणि त्या स्त्रीला मच्छिंद्रनाथ सांगतात, आई साहेब काय सांगू या बाळाचं कौतुक याचा असणारा प्रताप. अहो पुढे चालून या असणाऱ्या बाळाच्या सेवेसाठी, त्यांना उपदेश देण्यासाठी किंवा यांची सेवेसाठी प्रत्यक्ष असणारे महादेव पृथ्वी तलावरती उतरतील असं सांगू लागले. याची निवटून या ज्ञान राशी अनुग्रह होईल तयासी आणून ठेवील निवृत्ती पदासी निवृत्ती नामे मिरवुनी. आणि महादेवजी यांना त्या ठिकाणी पुढे कालांतरानं ह्यांना अज्ञान काजळ यांची संपवतील, ह्यांच्या हृदयामध्ये ह्यांच्या असणाऱ्या डोक्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश साठवतील आणि निवृत्त पदावरती यांना घेऊन जातील. म्हणून पुढे कालांतराने निवृत्ती नाव यांना प्राप्त होईल असं सांगतात. म्हणे हा योनी संभवला जगा माझी सहज घे मिरवला पर्याती गणी नामयाला गणी ऐसे देई का. आणि मच्छिंद्रनाथ सांगू लागले त्या स्त्रीला, हे असणाऱ्या बाळाची अद्भुत कीर्ती पुढे होणार आहे. हे आयोनी संभव याचा जन्म झालेला आहे. म्हणून हे असणाऱ्या बाळाला गहिनी अशा प्रकारचं नाव तू पुढे चालून ह्याला असणारं गहिनी अशा प्रकारचं नाव ठेव असं मच्छिंद्रनाथ सांगतात. यावरी अनेक सांगतो तुझशी आम्ही जातो तीर्थ स्नानासी उपरी फिरून द्वादश वर्षी गोरक्ष बाळ येईल गे. आणि मच्छिंद्रनाथ सांगू लागले, हे बघ आता ही बाळ तुझ्या पदरामध्ये देऊन तुझ्या हातामध्ये देऊन आम्ही जाणार आहे. आम्ही तीर्थवासी आहोत, तीर्थ करण्यासाठी पुढे आम्ही जाणार आहोत. पुन्हा 12 वर्षानंतर याच गावामध्ये एकटे गोरक्षनाथ येतील आणि गोरक्ष आल्यानंतर पुन्हा या गहिनीनाथाला गोरक्षांचा उपदेश होईल असं मच्छिंद्रनाथ सांगतात. ते अनुग्रह देऊन मायगे करील सहनातन परे तू आता जीवित्व लावून संगोपन करी याचे. आणि पुन्हा 12 वर्षानंतर एकटे गोरक्षनाथ इथं येतील आणि गोरक्षनाथ इथं आल्यानंतर गोरक्षनाथ त्याच्या असणाऱ्या त्या गहिनीनाथाच्या डोक्यावरती कृपेचा हस्त ठेवतील आणि या गहिनीनाथाला उपदेश करणारे म्हणजे गहिनीनाथाचे गुरु गोरक्ष होतील. त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा लाधावी पूर्ण कृपा केली गहिनीनाथा गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोचविले. गोरक्ष यांना उपदेश करतील आणि गोरक्षाकडून यांना ज्ञान प्राप्त होईल असं मच्छिंद्रनाथ सांगतात. यावरी बोले कौतुके सती की महाराजा योग मूर्ती बाळोटील माझे हाती परी संशय एक असे. मच्छिंद्रनाथ बोलत बोलत सांगून गेले, आम्ही पुन्हा 12 वर्षानंतर येणार आहोत. 12 वर्षानंतर गोरक्षनाथ तिथे येतील आणि या गहिनीनाथाला उपदेश करतील असं त्या स्त्रीनं ऐकल्याबरोबर मच्छिंद्रनाथाला बोलू लागली, महाराज मनामध्ये एक संशय आहे, विचारते सांगा. तुम्ही 12 वर्षाला परतोन बाळ न्याल की मज पासून मग कैसे जननी पण जगा माझे मिरवावे. आणि त्या स्त्रीनं मच्छिंद्रनाथाला विचारलं, म्हणले महाराज तुम्ही 12 वर्षानंतर येचाल आणि 12 वर्षानंतर पुन्हा माझं जे लेकरू आहे आता तुम्ही जे द्यायला लागलेलं त्या बाळाला तुम्ही घेऊन जाचाल. मग जगामध्ये या गहिनीनाथाची आई मला कसं म्हणतील, म्हणून तुम्ही 12 वर्षानंतर येचाल आणि या बाळाला घेऊन जाचाल. मग मला मातृत्वाचा आनंद मातृत्व जगामध्ये कसं विख्यात होईल तुम्ही सांगा. मग गेल्या कष्टाचे आचरण मज मिरवेल की भाडाईत पण तरी प्रांजळपणी आताची वचन मज प्रति सांगावे. त्या स्त्रीनं मच्छिंद्रनाथांना सांगितलं, महाराज काय आहे ते आताच्या आता क्लिअर करून जावा. तुम्ही त्या बाळाला 12 वर्षानंतर
पुन्हा आल्यावर पुन्हा तुम्ही त्या बाळाला घेऊन जाणार. 12 वर्ष भाड्यानं सांभाळल्यासारखं याला होईल. आम्ही सांभाळायचं आणि सांभाळून ह्याला लहानाचं मोठं करायचं आणि पुन्हा तुम्ही त्याला घेऊन जायचं. मग त्याचा सांभाळायला फायदा काय आहे? म्हणून तुम्ही घेऊन जाणार आहेत की ह्याला माझ्यापाशी ठेवणार आहे? आता व्यवस्थित मला सांगा, असं ती स्त्री बोलू लागले. माझी आशा बाजार सकळ जगासे हे प्रसिद्ध, तरीच्या प्रांजळ सुत बुध एक भागीला आवाजी. आणि त्या स्त्रीने सांगितलं, महाराज आशेवरती ठेवू नका मला. 12 वर्ष सांभाळायचं, 12 वर्षानं तुम्ही येणार, ह्या बाळाला घेऊन जाणार आणि हे जग सगळं आशेवरती जगत आहे. ही मिळेल ती मिळेल, आशा माणसाची संपत नाही आणि त्या आशेवरती मला ठेवू नका. त्यामुळे काय जे आहे ते आजच क्लिअर करा, असं बोलू लागले. तुम्हाशा शेलयाची तरी तैसीच गोष्टी सांगायाची, मग नात गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलत असे. आणि त्या स्त्रीने सांगितलं, तुम्ही 12 वर्षानंतर येणार, ह्या बाळाला घेऊन जाणार, म्हणजे बाळाची आशा तुम्हाला आहे. पुन्हा 12 वर्षापर्यंत सांभाळण्यासाठी माझ्याकडे देणार आणि पुन्हा तुम्ही त्याला घेऊन जाणार. तेरा लेकराची जर आशा तुम्हाला असेल तर आताच घेऊन जावा. मग काय आहे ती मला व्यवस्थित सांगा, असं ती स्त्री बोलू लागले. माई संशय सांडोनी म्हणी, बाळ न्यावे आपुले हे सदनी, माझी आशा बाळाला गोनी गुंतत नाही जनहनी. आणि त्या स्त्रीनं असं परखडे विचारल्याबरोबर मच्छिंद्रनाथाने सांगितलं, आई साहेब हे लेकराला बिनधास्तपणे घेऊन जावा. आम्हाला ह्या बाळाची आशा नाही. फक्त 12 वर्षानंतर गोरक्षणात एकटे येतील आणि त्यांना उपदेश देतील. तुमचं लेकरू तुमच्या पशीत राहणार आहे. मला या लेकराची आशा नाही, असं मच्छिंद्रनाथ सांगतात. तरी तुझा लाभो सुत प्रांजळपणी मिरवी जगात, तुमाय हा सुत लोक माझी बोलतील. म्हणून तू या असणाऱ्या बाळाला घेऊन जा आणि हा तुझाच मुलगा आहे. 12 आयुष्यभर तुझ्यापाशी राहणार आहे, चिरंजीव होणार आहे. जगामध्ये तू आई ह्या लेकराची होणार, असं प्रत्येकाच्या मुखाला असंच येणार आहे. गहिनीनाथांची आई ही गंगा आहे, म्हणून तुम्हीच याचा सांभाळ करा आणि तुमचा मुलगा तुम्हालाच, असं मच्छिंद्रनाथ सांगतात. मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेस, हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो. आणि मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, मलाही या बाळाची आशा राहणार नाही आणि माझा शिष्य गोरक्षनाथानं सुद्धा या बाळाची आशा राहणार नाही, किंवा आम्हालाही लेकराची आशा नाही आमच्या मनामध्ये. ही तुझाच मुलगा आहे आणि तुलाच लकला वासुदेव तुझाच म्हणून राहणार आहे जगामध्ये, असं मच्छिंद्रनाथ बोलतात. परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी, पुढे जाईल तीर्थ स्नानासी, तू सांभाळ तुझ पाशी चिरंजीव असो हा. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, ही मुलगा तुझाच आहे, आम्ही तुला अर्पण केलेला आहे, तूच सांभाळ. फक्त 12 वर्षानंतर गोरक्षणात येतील, ह्याला उपदेश देतील, अनुग्रह देतील आणि गोरक्षणात पुढे तीर्थासाठी निघून जातील. आणि हा मुलगा तुझ्यापाशीच राहणार आहे, चिरंजीव राहणार आहे. ह्याला कधीही केव्हाही कसलंही मरण नाही, चिरंजीव अशा प्रकारे तुझा मुलगा होईल, असं मच्छिंद्रनाथ सांगतात. नाही चालू येतो. आईशे बोलोनी ग्रामस्थ ते शपथ पूर्वक साक्ष सहित, निर्मळपणी करोनी चित्त कौतुक सदनी बोलवी. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने 4 लोकांच्या साक्षीमध्ये ते ग्रामस्थांमध्ये शपथ पूर्वक सांगितलं, आम्ही या बाळाला घेऊन जाणार नाही. फक्त आल्यानंतर अनुग्रह देईल आणि त्याच्या मार्गाला गोरक्षणात निघून जातील. तुमचा मुलगा तुम्हालाच राहू द्या, असं सांगितलं आणि त्या पती पत्नीला बाळासहित घराकडे पाठवलं. मंत्रे चर्चून विभूती बाळा, मोहन अस्त्र घातले गळा, कौतुके स्पर्शित हृदय कमळ, पयो धरी पय दाट तसे. आणि मग मच्छिंद्रनाथाने ते
असणाऱ्या लेकराच्या कपाळावरती मंत्रयुक्त असणारी विभूती लावली गेली, मोहनास्त्र टाकलं आणि त्या बाळाला पाहिल्याबरोबर त्या आईला त्या ठिकाणी मोह निर्माण झाला, हृदयाला लावलं. मग ते बाळ लावो निस्तनी गावीच्या आनोनी सुवासिनी, पालकात घातले प्रेमे करुणी, गणी नाम स्थापिले. आणि अशा प्रकारे मग ते बाळ आणलं, गावातले असणाऱ्या 2-4 सुवासिनी बोलवलं. नाही आता ते मला येत नाही. आणि मग लगेच पाळण्यामध्ये घातलं आणि गहिनी अशा प्रकारचं नाव त्या बाळाला ठेवलं. यावरी मचिंद्र काही दिवस तया ग्रामी करोनी वास, मग सवे घेऊन गोरक्षास तीर्थ स्नाना चालिला. श्रीराम जय राम राम. मग ते बाळ लावणीस्तनी गावीच्या नोनिया सुवासिनी, पालकात घातले प्रेमे करोनी, गणिनाथ नाम स्थापिले. श्रीराम जय राम राम. मग ते असणाऱ्या बाळाला पाळण्यामध्ये घातलं, 2-4 सुवासिनी बोलवल्या गेल्या आणि पाळण्यामध्ये घालून गहिनी अशा प्रकारचं नाव त्या बाळाचं ठेवलं गेलं. यावरी मचिंद्र काही दिवस तया ग्रामी करोनी वास, मग सवे घेऊनी गोरक्षास तीर्थस्नाना चालिला. आणि काही दिवस मच्छिंद्रनाथ त्या गावामध्ये राहिले गेले आणि पुन्हा काही दिवसानंतर गोरक्षनाथाला सोबतीला घेतला आणि पुढची तीर्थ बघण्यासाठी निघाले. पोसोनी सकळ ग्रामातासी निघता झाला गौरवेशी, मार्ग लक्षोली तीर्थ स्नानासी, बद्रिकाश्रमी पातला. मग जात असताना सगळ्या ग्रामस्थांची भेट घेतली, सगळ्यांची भेट घेऊन गोरक्षनाथाला सोबतीला घेतलं आणि पुढचा मार्ग बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ निघाले. मार्ग चालता वाटो वाट श्री गोरक्षाची घेऊन पाठ, कार्यरूपी कार्य घेऊन आलोट परीक्षे ते पातसे. आणि रस्त्याने जात होते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ दोघेही जात होते आणि जात असताना रस्त्यामध्ये मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाकडे पाहत होते आणि त्यांची असणारी परीक्षा म्हणजे ह्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे का हे असणाऱ्या रस्त्याने जात तपासू लागले. नंतरी ते पाहता परी विषम आईसी, विषम दिसती सर्व कार्यासी, मग मच्छिंद्र विचार करी मानसी, तप पूर्ण नसे या. मग मच्छिंद्रनाथाने शोध घेतला, पाहिलं गेलं गोरक्षनाथाचं प्रत्येक कार्य विषम दिसायला लागलं. म्हणले ह्याच्यापाशी तप सामर्थ्य नाहीये, आपण विद्या सगळ्या शिकवलेली आहे, सगळं गोरक्षनाथाने विद्यामध्ये बळ प्राप्त झालेलं आहे, पण तप लागतं आणि तपाशिवाय हे असणारे विद्या प्राप्त होणार नाही किंवा बळ भेटणार नाही, म्हणून याला तपासाठी बसवावं असा विचार मच्छिंद्रनाथ करतात. मुळीच पदरी नसता पैसा की दान मिरवी, दांबिका वेसाव देवी मंत्र येतो लपो तपलेशा, विना विषम आहे हा. आणि मच्छिंद्रनाथाने विचार केला ह्याच्यापाशी तप नाही, ह्याला आपण तपाला बसवलं पाहिजे. मुळात आपल्याकडेच पैसा नाही, मग ज्याच्याकडे पैसा नाही तो दान धर्म करणार आहे का? दान धर्म करणाऱ्याचा फक्त आवेशाने दाखवल, पण करणार नाही त्याच्याकडे पैसाच नाही. मूळ काय आहे? पैसा आहे. तीच नसेल तर दान धर्म कसं होणार आहे, पंक्ती कशा होणार आहे? तसं ह्या गोरक्षनाथाकडे तप सामर्थ्य नाही, म्हणून कुठलंही कार्य व्यवस्थित पार पडलं जात नाही. आता ह्याला तपाला बसवावं असा विचार करतात. तरी आता बद्रिकाश्रमी बद्री केदार उभा स्वामी, तया हाती गोरक्ष पोणी, तया लागी रुजवावा. आणि मग आता आपण बद्रिका आश्रमामध्ये जाऊ, तिथे गेल्यानंतर महादेव दत्तात्रयांची भेट घडवू आणि बद्रिका आश्रमामध्ये गेल्यानंतर महादेवची तिथं आहे, महादेवांच्या ताब्यामध्ये गोरक्षनाथांना देऊ आणि त्यांच्या आश्रयाखाली तप करण्यासाठी गोरक्षाला बसवावं असा विचार मच्छिंद्रनाथ विचार करोनी चिती उभयता हिंडले नाना तीर्थी, मग लक्षोनी
मच्छिंद्रनाथांनी असा विचार मनामध्ये केलेला आहे. सगळे तीर्थ हिंडले त्यांनी आणि सगळे तीर्थ पाहिल्यानंतर पुन्हा हिमालयाच्या दिशेने निघाले. बद्रिका आश्रमाचा मार्ग लक्ष केला आणि त्या बद्रिका आश्रमाकडे निघाले. गेले परी तेथील कथन पुढील आद्याई होईल श्रवण अर्थ धरोनिया पूर्ण स्वीकार करावा श्रोत्यानी. आणि असणारे धुंडी मालूसूत सांगतायत आता पुढच्या अध्यायामध्ये बद्रिका आश्रमाच्या दिशेने निघाले दोघे जण. आणि त्या बद्रिका आश्रमामध्ये गेल्यानंतर पुन्हा काय कथा होणार आहे ती असणारी कथा पुढच्या अध्यायामध्ये सांगतो. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धुंडी सुत सेवे लागी आरती प्राणांत ग्रंथ आदरी मिरवितसे. आणि ग्रंथकर्ते सांगतात तुम्ही विचक्षण आहात, तुम्ही असणारे श्रोते संत आहात आणि तुम्ही ऐकत असताना अतिशय लक्षपूर्वक ऐकतात, एकाग्र चित्त करून ऐकतात. म्हणून मी तुमचा दास आहे, तुमचा सेवक आहे. आता पुढच्या कथेकडे त्याच पद्धतीने अवधान द्या, लक्ष द्या आणि लक्षपूर्वक पुढची कथा ऐका. तुमचे कृपेचे निभूषण नरहरी वंश पूर्ण कवी मालू धुंडी नंदन संत गणी मिरवला. आणि ग्रंथकर्ते सांगताय तुमची कृपा राहू द्या, तुमच्या कृपेचं भूषण तुमची या दासाचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मजा. तुमच्या कृपेचं भूषण आणि त्या असणाऱ्या भूषणामध्ये तुम्ही प्राज्ञिक आहात, तुम्ही संत आहात, सावधतेने ऐकतात. आता पुढची कथा तुमच्या कृपेने सांगणार आहे, तेही व्यवस्थित ऐका. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काव्य किव्यार सदा परिसोत भाविक चतुर दशम आदई गोड. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन त्रिगुणदेव दत्त